बदललं तर मग कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतात, लक्षात घ्या. मी हे पण आधी सांगितलेलं होतं की सगळ्या गोष्टी या आता डिसएडव्हान्टेज ऍडव्हान्टेज किंवा जर सरकार बदललं तर त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला होता की कशा पद्धतीने भरतीला लेट होणार किंवा कशा पद्धतीने भरती पुढे जाणार अशा पद्धतीनं. आता पाठिंबाच्या सरकारनं अति तात्काळ सूचना दिल्यानंतर जरी सरकार बदललं तर संबंधित जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना रिक्त जागेचा अहवाल डिपार्टमेंटला पाठवावाच लागतो आणि ते काम सुरूच असणार आहे आणि मॅक्झिमम प्रमाणात 30-40% प्रमाणात हा रिक्त जागेचा अहवाल डिपार्टमेंटला गेला असणार आहे. अशाच पद्धतीनं 2022-23 पोलीस भरतीमध्ये तब्बल 3 ते 4 महिने रिक्त जागेचा अहवाल मागवायला वेळ गेलेला होता. 3 ते 4 महिने आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्रुटी आढळलेल्या होत्या. तर तुम्ही विचार करा, एक दिवसामध्ये रिक्त जागेचा अहवाल अति तात्काळ सूचना देऊन सुद्धा कशा पद्धतीने गेला असेल, हा एक विषय खूप महत्वाचा आहे. तदनंतर या डिसेंबर पर्यंत संभाव्य जागा काही रिक्त असणार आहेत किंवा काही जागा खाली होणार आहेत किंवा कोणी रिटायरमेंट किंवा स्वेच्छा निवृत्ती घेणार असेल